नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये ईडीनं धाड सत्र सुरू केले। मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरावरती छापा टाकण्यात आलाय। त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोकड हाती लागली आहे। प्राथमिक माहितीनुसार ईडीच्या हाती जवळपास 25 कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं। त्यानंतर ईडीनं तपास सुरू केला होता। आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती ईडीला मिळाली होती। भ्रष्टाचाराचा पैसा नोकराच्या घरी जात असल्याची टीप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला। या नोकराला दरमहा 15,000 रुपये पगार मिळतो, परंतु त्याच्या घरी तर कुबेराचा खजिना सापडला। घरामध्ये सापडलेली रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन्स आता मागवण्यात आल्यात। गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये मुख्य अभियंत्याच्या घरावरती 10,000च्या लाच प्रकरणी छापा टाकण्यात आला होता। त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला। मंत्र्यांकडे लाचेला पैसा कसा पोहोचवला जातो याची इत्थंभूत माहिती त्यानं दिली। त्यानंतर झारखंडचे ग्राम विकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा भ्रष्टाचारात समोर आलं। या प्रकरणाचा तपास सुरू असताना आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचं नाव समोर आलं। संजीव लाल यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराच्या घरावरती धाड टाकण्यात आली, तेव्हा तिथे कोट्यवधींची रोकड सापडली। आलमगीर आलम हे पाकुड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत। ते 4 टर्म आमदार आहेत। सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्राम विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे। त्याआधी 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 या कालावधीमध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष देखील राहिले होते। सरपंच पदाची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले। आतापर्यंत ते 4 वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत। तर मग मित्रांनो, आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशा धाडी पडत राहतील आणि आता लपलेले पैसे बाहेर येतील, यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।